तर नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आज बघा मस्तपैकी आता उन्हाळा चालू आहे म्हणल्यावर सगळ्यांना गार 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 खाऊ वाटत असणार आहे, त्यामुळे मला पण खाऊ वाटते। आणि मी त्यासाठी बघा ह्यांना ही पावडर आणायला लावली आईस्क्रीमची। तर मँगो फ्लेवर आहे, अजून 2-3 फ्लेवर आहेत माझ्यापाशी, ह्यांना आणायला लावलं होतं, मग त्यांनी आणलं। तर आता आपण मँगो फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत पहिल्यांदा। तर चला बनवूया, प्रोसेस बघा काय काय आहे। तर चला आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया। ही पावडर मी फोडून घेतली बघा। आता ही दूध कच्चंच आहे, कच्च्या दुधातच आधी काढून घेऊ। तर मी थोडंसं दूध वेगळं घेतले बघा इकडं। आपल्याला ह्या पातेल्यात हे करायचं, गॅसवर गरम करायचं आहे, पण म्हणलं गाठी गाठी होऊ नये म्हणून आपलं वेगळं करून असं हलवून मिक्स करून मग ह्याच्यात ओतूया। झालं बघा, अशा प्रकारे सगळं एकजीव झालं मिक्स। आता ही आपण ह्या कच्च्या दुधातच ओतूया आणि एकदा असं ढवळून करायचं। आता ह्यातलं थोडं दूध ह्याच्यात ओतायचं, असं ही पण खंगळून ह्याच्यात ओतायचं। आणि आता हे एक 10 मिनिटं तरी गॅसवर शिजू द्यायचं। 10 मिनिटं? हां, एवढं? हां, 5-10 मिनिटं असं थोडंसं दाटसर होईपर्यंत। होय, गटसर म्हणायचं, दाटसर नव्ह, दाटसर म्हणते बरोबर। तर चला आता मस्तपैकी गॅस पेटवून गॅसवर पातेलं ठेवून घेतले बघा। आता आपण ह्याला थोड्या वेळ असंच शिजू देऊया। तर झालं बघा मस्तपैकी खळखळ खळखळ उकळी फुटवून घेतली आणि थोड्या वेळ शिजवून पण घेतलं। मग कसं आपलं पाण्याने पातळ पातळ होतं, आता थोडंसं जाडसर झाले तर तुम्हाला दाखवते। तर बघा अशा प्रकारे म्हणजे थोडंसं आटवायचं, लय पण आटवायचं नाही आपल्याला, कारण त्या मिक्सरमध्ये सगळं प्रोसेस झालेली असते। आपल्याला फक्त ह्या आपल्या दुधामध्ये एकजीव करून छान असं मिक्स झालं पाहिजे, त्यामुळं उकळून घ्यायचं छान असं गदा गदा। तर बघा मगाचं दूध कसं असं एकदम पाण्याने होतं आणि हे जर असं घट्ट घट्ट झाले ना बघा, आपल्या चमच्याला पण थोडं थोडं लागलेलं आहे खाली असं चिटकलेलं। चला आपण गॅस बंद करून घेऊया आता। तर उकळून तर झालं आहे मस्तपैकी। आता ह्याला रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजेच गार गार होऊ द्यायचं आहे। तर गार म्हणजे काय, आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून गार नाही करायचं, रूम टेम्परेचरनुसारच गार करायचं आहे। जेव्हा गार होईल तेव्हा आपण डब्यामध्ये ओतायचा, पूर्ण पॅक डबा पाहिजे अशा डब्यामध्ये ओतायचा आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं। तर ती गार व्हायची वाट बघूया, चला पुढे बघत राहा। तर चला बराच वेळ झाला, आपलं दूध आता गार झालेलं आहे। तर आपण भांड्यात ओतून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊया गार होण्यासाठी। बर्फ झाला पाहिजे असं फ्रीज चालू करायचं टेम्परेचर वाढवून। तर चला ठेवून घेऊया आपण। तर इथं मी ही 3 डबं घेतल्याचं बघा, ह्याची झाकणं पण येते माझ्यापाशी। आता ह्याच्यात आपण दूध ओतून घेऊया। तर मी ह्याच्यात बदाम किसून टाकले बघा, अजून आपल्याला आईस्क्रीम सेट झाल्यावर पण टाकायचं आहे, पण म्हणले हे मिक्स होण्यासाठी टाकावं, तर छान दिसायला लागले। तर चला आपले डबे भरून तयार आहे ते, आता हे याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर ठुलं बघा मी इथं फ्रीजमध्ये 3 डबं। तर झाले बघा आता मस्तपैकी असं घट्ट घट्ट झाले। आता ह्याला आपण मिक्सरमधनं बारीक करून काढणार आहोत, मग अजून एकदा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर चला आपण ह्याला बारीक करून घेऊया। काय झालं? तुकडं होईना का होईना, टाकीचा तुकडा होता या एवढं मोठा तुकडा असेल, असं चाकून विचारावं लागेल त्याला, असं असं उचकायचं। चाकून कुठलं होतं की ग, मिक्सर टाकायचं, घेतलं टाकून हळूहळू बिस्कुट मध्ये टाकायचं चालू आहे। डेंजर बर्फ झाला, डेंजर झाला, चांगला झाला नाही का? हां लय भारी झालं झालं ना। आता परतचा पण व्हायला पाहिजे। आपल्या इथं लाईट आहे, काय म्हणते त्याचं रिटर्न ह्याच्यातच टाकायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आता हे फ्रीजमध्ये जाऊ द्यायचं। आता म्हणजे झालंच की, विषय संपला ना, शेवट झाला ना। हां, आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे, फक्त बर्फ व्हायला पाहिजे ना। होतंय होतं, एक नंबर होतंय। झाकून ठेवला आता, खायचे नाही इकडं। आता हे टाकलं टाकला आता, हे काय रे? आता हे बघा डेकोरेशनसाठी असं छान वाटावं, टेस्ट बदामाचे, काजू बदाम टाकायला लागली म्हणजे। अरे वा वा वा, काय टाकते अजून? केशर 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 बघा, हे असं टाकते बघा, काहीतरी आईस्क्रीम खायला किती मजा येईल आता। हां येईल का नाही मजा? यायलाच पाहिजे। उषा इकडे येऊ, मम्मा आईस्क्रीम करायला लागली बघ, इकडे पळव करू। तू काय करला आतमध्ये? मम्मा केशर टाकायला लागली बघ, पळ पळव कर। हो केशर टाकलो को, कसं आहे? हां थांब तसं, ए सर सर ए ए ए ए मुंगळ्या मुंगळ्या सर मुंगळ्या मुंगळ्या चांगलं वाटतं की, एक नंबर होतं। थांबा आता आईस्क्रीम कमी चांगलं आहे, आईस्क्रीम खायला मजा येईल आता।
होय मी गेल्या वर्षी पण केलं. गेल्या वर्षी पांढरं होतं. आपल्या वर्षी नाही म्हणून टाकलं भरपूर होय. आता हे बघा हे तिसरा डबा होता आपला. त्याच्यात बघा ही अशा प्रकारचं डिझाईन करून घेतली मस्तपैकी बदामाचे होय. काय तर वेगळं वेगळं केल्यावर छान वाटते. मग खुशा तुला आईस्क्रीम पाहिजे का? नको म्हणते ही नको म्हणते. मग आता खायचं म्हणल्यावर जिभेच चोचलं दुसरं काय. बर्फ करायचा ठेवायचा परत अजून एकदा वाटायचं. पारुस नव ह्याच्यावर कसलं भारी टाकलं होतं. कुठं घालवलं बघा लेकरांनी सगळं. आईस्क्रीम त्यांना चल देते घे सगळं. काय लागली तर थांबे बाळा देते. झालं बघा एकदा मिळायला लागलं होय त्यांना. किती दिवसात ना का नाही शिवानी? एक दिवस लाईट नव्हती असं झालं तसं झालं करून सगळं घोटाळा होय. मग काय आता हे आईस्क्रीम लेकर खावा रे लेकरांना. खाऊ जा करा बस का देऊ अजून बाजार नको लय दिलंय. खाऊन बघा लय होण्याचं हे होण्याचं पातळ व्हायचं. मग काय तर खावा परत आता दुपारी दुपारी चांगला आहे का शिवानी? हो मँगो फ्लेवर चांगलं झाले ना. एक नंबर झाले ना. कशा खा सांग कसं आहे चांगला आहे का? सांग की मग आपल्या व्हिडिओत छान ना. नाही सांगत त्याच्यात घ्या आईस्क्रीम. सांग मग कसं झालंय. नाहीच म्हणते. झालं बघा आईस्क्रीम. झालं आईस्क्रीम. आता आईस्क्रीम आम्ही पण खाणार दुपारनं. चला मग टाटा बाय बाय.